बघा, लाखो लोक रोज एका विशिष्ट मंत्राचा अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने जप करतात. पण या रोजच्या साधनेमागे एक असं गूढ रहस्य दडलंय जे खरंच अनेकांना माहीत नसतं. आणि म्हणूनच आज आपण त्या एका मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत, जी अनेक भक्त रोज अजाणतेपणे करत असतात. ही एक चूक स्वामी भक्तांनी कधीच करू नये. चला तर मग आज या रहस्याच्या अगदी मुळाशी जाऊया. दररोज अगणित भक्त संकटमुक्तीसाठी किंवा एखादा चमत्कार अनुभवायला स्वामींचं नामस्मरण करत असतात, बरोबर? पण विचार करा, जर आपण सगळेच एक मूलभूत चूक करत असू तर? आता ही चूक नेमकी काय आहे हे समजून घेण्यापूर्वी ज्यांच्या नावातच एवढी प्रचंड ताकद आहे त्यांचा थोडा इतिहास पाहणं नक्कीच गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार. आता बघा, त्यांचा उगम आजही एक मोठं रहस्यच आहे. काही जण म्हणतात ते हस्तिनापूरजवळ 8 वर्षांच्या बालकाच्या रूपात रहस्यमयरित्या प्रकट झाले, तर काहींच्या मते ते कर्दळी वनातून आले. पण काशी, रामेश्वरम आणि पंढरपूर असा संपूर्ण भारताचा प्रवास करून जेव्हा 1856 मध्ये ते अक्कलकोटला स्थिरावले ना, तेव्हा त्यांच्या केवळ अस्तित्वाने एक नवा इतिहास घडला. स्वामींचं संपूर्ण जीवन म्हणजे चमत्कारांचा एक खजिनाच आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हे चमत्कार म्हणजे कोणती जादू नव्हती बडका, तर लोकांचं दुःख दूर करण्यासाठी केलेला तो एक अत्यंत पवित्र दैवी हस्तक्षेप होता. शंका घेणाऱ्या मुस्लिम रिसालदाराचा गर्वहरण करण्यासाठी रिकामी चिलम ओढून दाखवणं असो, एका रिकाम्या टोपलीतून शेकडो लोकांना अन्नपूर्णा सिद्धीने जेवण देणं असो, किंवा मृत्यूच्या दारात उभे असलेल्या कुंभार जाधवाला परत आणणं असो, त्यांनी सर्व धर्म आणि जातींच्या लोकांना नेहमीच समानतेची वागणूक दिली. अक्कलकोटमध्ये त्यांनी तब्बल 22 वर्ष वास्तव्य केलं आणि या 22 वर्षांत त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने हजारो लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. याच वास्तव्यामुळे आज आपण जो मंत्र जपतो ना, त्याला एक अफाट, अकल्पनीय शक्ती प्राप्त झाली आहे. आता इतके अद्भुत चमत्कार तर आपण पाहिले, पण एक प्रश्न नक्की पडतो. आजच्या काळात जेव्हा आपण रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो, तेव्हा त्या शब्दांमागे खऱ्या अर्थाने कोणती ताकद दडलेली आहे? तो नुसता एक शब्द आहे की त्यामागे काही मोठं विज्ञान आहे? खरं तर हा केवळ एखाद्या नावाचा उच्चार अजिबात नाहीये. जुन्या ग्रंथांनुसार हा एक अत्यंत शक्तिशाली असा तारक बीज मंत्र आहे. आता ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र हे मूळ शब्द ऐकायला थोडे जड वाटतील, मलाही वाटले होते. पण याचा साधा सोपा अर्थ असा की हा एक असा मंत्र आहे जो थेट आपल्या आत जाऊन आपलं अज्ञान दूर करतो. या मंत्रावर लक्ष केंद्रित केल्यावर आपल्या आत्म्याची शुद्धी आपोआप होते. पण आता यातली सर्वात रंजक गोष्ट कोणती आहे माहितीये का? ती म्हणजे या शब्दाची फोड. जेव्हा आपण स्वामी या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतो ना, तेव्हा एक खूप मोठं रहस्य उलगडतं. यातला पहिला शब्द आहे स्वा. जसं यज्ञात आहुती देताना आपण स्वाहा म्हणतो, अगदी तसंच स्वा म्हणजे पूर्णपणे भस्म करणं किंवा स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं. आणि यातलं दुसरं अक्षर आहे मी. आता हा मी म्हणजे काय? तर माझा अहंकार, माझं अज्ञान आणि माझा मीपणा. म्हणजे विचार करा, जेव्हा आपण स्वामी असा उच्चार करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने काय म्हणत असतो? आपण विनंती करत असतो की माझा हा मीपणा स्वाहा कर, माझा अहंकार कायमचा भस्म कर. आणि हाच आहे या मंत्राचा खरा आणि सर्वात शक्तिशाली अर्थ. आणि नेमका इथलाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ती एक मोठी चूक कोणती जी अनेक भक्त रोज करतात. तर ती चूक म्हणजे स्वतःच्या मनातला अहंकार, गर्व आणि तो मीपणा अगदी तसाच घट्ट धरून ठेवणं आणि फक्त बाहेरच्या जगात चमत्कार घडण्याची वाट पाहत रोज जप करत राहणं. आपण तोंडाने तर म्हणतो अहंकार भस्म कर, पण प्रत्यक्षात मात्र आपण तोच अहंकार कुरवाळत बसतो. म्हणूनच या दोन्ही गोष्टींमधला फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चुकीची भक्ती ती आहे जिथे आपण तो अहंकार किंवा मीपणा तसाच कवटाळून बसतो आणि फक्त बाह्य जगातून चमत्कारांची अपेक्षा करतो. या उलट खरी भक्ती ती आहे जिथे आंतरिक शुद्धता येते. जेव्हा हा अहंकार खरोखरच गळून पडतो, तेव्हाच आपल्याला आपल्या आतल्या ईश्वराची, त्या दिव्य तत्वाची प्रचिती येते. खरे चमत्कार बाहेर नाहीत, तर नेहमी आपल्या आत घडतात. यावर स्वामी महाराजांचीच एक अत्यंत महत्त्वाची शिकवण आहे जी आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ते म्हणतात, देव आपणात आहे, शीर झुकवोनी आप आहे. याचा सरळ अर्थ असा की परमेश्वर कुठे बाहेर नाही, तर तो आपल्याच आत वसलेला आहे. फक्त आपल्याला नतमस्तक होऊन आपला तो अहंकार दूर सारून आत डोकावून पाहण्याची गरज आहे. स्वामींनी नेहमीच बाहेर देव शोधण्यापेक्षा अंतर्मुख होण्याचा मार्ग दाखवला. आणि या संदर्भात स्वामींचे एक अत्यंत प्रगत शिष्य रामानंद बिडकर महाराज यांचं उदाहरण खरंच खूप बोलकं आहे. ते स्वतः एक मोठे संत होते, पण
त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांचा अहंकार नष्ट करण्यासाठी ते अनेकदा खूप कठोर शब्द वापरायचे. असं म्हणतात की त्यांचे शब्द जणू एखाद्या गांधील माशीचे डंखच असायचे. पण यामागे भक्तांना दुखवण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता, तर त्यांच्यातला तो मीपणा जाळून खाक करून त्यांची मन पूर्णपणे शुद्ध करण्याचा तो एक मार्ग होता. आणि हेच उदाहरण आपल्याला दाखवून देतं की एका खऱ्या भक्ताचं अंतिम ध्येय काय असायला हवं. स्वतः बिडकर महाराज एका ठिकाणी म्हणतात की माझा अहंकार पूर्णपणे जळून खाक झाला आहे आणि तो माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित झाला आहे. सिद्धी प्राप्त झाल्यावर त्यांच्यातही जो थोडा अहंकार निर्माण झाला होता तो त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायमचा समर्पित केला. हीच खऱ्या भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. तर मग आता प्रश्न उरतो की आपण यापुढे रोजच्या नामस्मरणात नेमका काय बदल करू शकतो? खऱ्या अर्थाने तारक मंत्राचा जप कसा करायचा? तर जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असा जप करू तेव्हा 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वतःमधला अहंकार, गर्व आणि मीपणा जाणीवपूर्वक बाजूला काढण्याचा प्रयत्न करणं. दुसरी, स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करणं. आणि तिसरी गोष्ट, सतत बाहेर चमत्कार शोधण्याऐवजी अंतर्मुख होऊन खऱ्या आंतरिक शांतीचा अनुभव घेणं. जेव्हा आपण आपला हा सगळा अहंकार सोडून पूर्ण शुद्ध भावनेने शरण जातो ना, तेव्हाच स्वामींच्या या आश्वासक शब्दांची आपल्याला खरी प्रचिती येते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा नुसता ऐकायला छान वाटणारा वाक्यप्रचार नाहीये, तर एक शाश्वत अनुभूती आहे जी आपल्याला आयुष्यात अथांग बळ देते. तर जाता जाता एकच विचार करूया, उद्या सकाळी जेव्हा आपण जपमाळ हातात घेऊ तेव्हा बाहेर चमत्कार शोधण्याऐवजी स्वतःमधला तो मीपणा खरोखरच स्वाहा करण्याची आपली तयारी असेल का?